मुस्तफा खामेनी यांनी अमेरिकेला इशारा दिला. इराणवरील हल्ल्याची भरपाई देण्याची मागणी मुस्तफा यांनी केली आहे. तसंच मध्य आणि पूर्व आशियातील सैन्याचं तळ तातडीनं बंद करण्याची धमकी मुस्तफांनी अमेरिकेला दिली आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये निदर्शनादरम्यान मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्फोटानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या अनेक ठिकाणी रमजानच्या शेवटच्या शुक्रवारी नमाजासाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी विविध संवेदनशील भागात गस्त वाढवली. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर एअर स्ट्राईक केला. इराणच्या ईस्टर्न कमांडवर जोरदार हल्ले केलेत. हल्ल्यात इराणच्या सैन्याचं मोठं नुकसान झालंय. इस्रायलीयन दक्षिण लेबनॉनमध्ये हल्ला केलेला आहे, तर हिजबुल्लाहच्या रादवान फोर्सवर हल्ला केलाय. हल्ल्यात अनेक इमारतीचं नुकसान झालंय. इराणचा तेलवाहू जहाजावर हल्ला. इराकच्या समुद्रातील जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. समुद्रात स्फोट आणि आगीचा भडका उडाला. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $120 पर्यंत पोहोचून पुन्हा ते $100 प्रति बॅरलवर आलेले. जर होर्मुझची सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहिली तर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. याचा परिणाम केवळ सरकारच्या तिजोरीवरच नाही, तर सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावरही होणार आहे. युद्धामुळे मुंबईच्या धोबी घाटवर धुलाई ठप्प झाली आहे. गॅस टंचाईमुळे हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सिलेंडर अभावी कपडे सुकवण्यात अडचण येते. युद्धामुळे होर्मुझ समुद्रधुनीत भारताकडे गॅस टँकर घेऊन निघालेलं जहाजही अडकलंय. जहाजात 36 लाख घरगुती सिलेंडर भरता येतील एवढा मोठा गॅस साठा आहे. टँकर सुरक्षितपणे पोहोचवण्याची भारतीय नौदलाला आशा आहे. राज्यभरात गॅस सिलेंडरचा तुटवडा कायम आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत सिलेंडरसाठी भर उन्हात नागरिकांच्या रांगा लागल्यात. काही ठिकाणी पहाटेपासूनच गर्दी लागली आहे. ग्रामीण महाराष्ट्रात मातीच्या चुलींना पुन्हा आजचे दिन आलेत. नागरिकांकडून मातीच्या चुलींची मागणी वाढलेली आहे. गॅस टंचाईचा भाजी बाजाराला फटका बसलाय. पुण्यासह नवी मुंबई एपीएमसीमध्ये भाजीपाला पडू नये, पालेभाज्यांसह कांदा बटाट्याच्या दरात घसरण झाली आहे. डोंबिवलीत गॅस कनेक्शन कटची भीती दाखवत आर्थिक फसवणूक करण्यात आली. 2 महिलांना तब्बल 4 लाखांचा गंडा घालण्यात आला. सायबर भामटांचा हाती गॅस टंचाईचं नवं हत्यार देण्यात आलंय.